नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. 2 ऑक्टोबर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस तुम्हा आमच्या सर्वांसाठी आला आहे. तो याच्यासाठी महत्त्वाचा आला आहे की गांधी जयंती तर आलीच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा दिवस असा होता की नितीश कुमार जे मुख्यमंत्री आहेत बिहारचे, त्यांनी ज्या पद्धतीचा ॲटम बॉम्ब फोडला आणि त्याच्यात त्याने सांगितलं की 63% OBC त्या स्टेटमध्ये आहेत, बिहार स्टेटमध्ये, आणि टोटल यांची संख्या 85% आहे, टोटल SC ST OBC, आणि 15% लोक हे ब्राह्मण आणि उच्चवर्णीय आहेत. म्हणजे 15% उच्चवर्णीयांनी या देशावरती 90% 99% सारख्या मोठ्या महत्त्वाच्या पोस्ट कशा ॲक्वायर केलेले आहेत. आणि हेच BJPचं खरं रूप होतं, RSSचं खरं रूप होतं, आणि त्यांच्या त्या कार्यामध्ये ते सफल ठरल्याचं ते सर्व दिसते तुम्हाला. आज ज्युडिशियरीमध्ये पाहिलं तर सर्व ठिकाणी तुम्हाला देशपांडे कुलकर्णी दिसतील, फार कमी लोक SC STचे दिसतात. प्रत्येक ठिकाणी कुठल्याही क्षेत्रामध्ये घ्या, बँकेचे गव्हर्नर घ्या, बँकेचे CEO घ्या, कुठले गव्हर्नर घ्या, कुठेही घ्या, तुम्हाला कुठलाही दलित OBCच मात्र दिसत नाही. आणि राहुल गांधी सातत्यानं तो सांगतायत की 90 सेक्रेटरिएटमध्ये 90 जे सेक्रेटरी आहेत त्यात फक्त 3 OBC आहेत. काय दुर्दशा आहे. हे वारंवार झाल्यामुळे लोकांच्या लक्षात आलं की RSS जे आपल्याला वेगवेगळ्या याच्यावरती एक्सप्लॉईट करते आणि राजकीय सत्ता आपल्या हातात एस्टॅब्लिश करते, परंतु त्याचा फायदा मात्र अडाणी सारख्या लोकांना मिळते. आज जेवढ्या लोकांचं कर्जमाफी केलेली आहे या सरकारने, स्पेशली मोदींनी, RSSच्या लोकांनी, ते सर्व उच्च जाती आहेत. हजारो करोड अब्जावधी रुपये या देशातली इतकी मोठी आर्थिक स्थिती खराब असताना 30,000 करोडचा दरवेळेस आपण फक्त इंटरेस्ट भरत असतो. एवढेही मोठं कर्ज तुमच्यावरती असताना हा देश कसं काय कर्ज कोणाचं माफ करू शकेल. आणि एवढं माफ करणारं कर्ज हे काही साधं नाही. 2-4-10 कोटीचं नाही आहे. 10,000 कोटी, 15,000 कोटी, 20,000 कोटी काय आहे. एका स्टेटचा तो बजेट आहे. तो अशा पद्धतीचं या देशाला मोठमोठाले धक्के देऊन या लोकांनी अत्यंत वाईट परिस्थितीने हा देश वेगळ्या शेपमध्ये आणलं. आणि त्या शेपमध्ये आणल्यामुळे वेगवेगळ्या ह्याच्यात आता देशासमोर असं झालं की आर्थिक अवस्था तर पूर्णपणे ढासून गेलेली आहे. फॉर्च्युनेटली ते BJPचं दुर्भाग्य म्हणावं की इंडिया नावाचा एक मोठा बलाढ्य पक्ष निर्माण झाला, सर्व लोक त्याच्यात समाविष्ट झाले आणि त्यात सर्व वैचारिक लोक आलेत. म्हणजे एका पर्टिक्युलर कम्युनिटीसाठी, एका जातीपुरते राहिलेले नाही आणि व्यापक स्वरूपाचा एक कन्सेप्ट घेऊन इंडिया पुढे आलेलं आहे. जिथे जिथे व्यापक स्वरूप आलं तिथे हुशारी पाहिजे. आज मंत्रालयामध्ये जे मिनिस्ट्री कोणाकोणाकडे आहे ते सांगणं अवघड आहे, कारण 70 मिनिस्ट्रीज, 70 मंत्री आहेत तिथे, आणि कुठलेही कधी त्यांचं नाव निवडून आलेले नाही, आणि कुठले तरी ब्युरोक्रॅसीमधनं रिटायर झालेले किंवा डायरेक्टली इनडायरेक्टली सरकारला किंवा मोदीला त्यांनी मदत केलेली आहे अशा लोकांची लिस्ट आहे, आणि त्यांच्या हातात महत्त्वाची खाती आहेत. म्हणजे आज जर पार्लिमेंटमध्ये, जर तुम्ही राष्ट्रपती भवनात जर गेलात, पार्लिमेंट हाऊसमध्ये गेलात, तर पूर्ण मंत्रालयामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांचे माणसं पेरून ठेवलेले आहेत की कोणती फाईल कशी जाईल, कोणाच्या हाताने जाईल, काय करायचं, कुठे करायचं, कोणाचं कसं करायचं. इव्हन IAS अधिकाऱ्यांच्या जागेवर इक्विव्हॅलेंट जागांना प्रायव्हेट एजन्सीच्या मार्फत त्यांनी लावले. अशा पद्धतीचे धक्कादायक अनेक प्रकार त्यांनी घडवलेले आहेत. फक्त त्यांना फक्त RSSला फक्त ब्राह्मणांचं वर्चस्व कसं कायम राहील याचकरता ते सर्वात जास्त राहतात. बुद्धीने मात्र ते अत्यंत किती हे आहेत, त्यांच्यात माणुसकी नाहीच, जवळपास नाही. एक आजच्या दिवशी मी आज मगाशी काही कोटेशन बघत होतो. मी तुम्हाला एक बौद्धकालीन गोष्ट सांगतो. अजातशत्रूचं राज्य होतं, बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू, आणि अजातशत्रूची शत्रुत्व म्हणण्यापेक्षा बुद्धाचा ते राग करायचे. म्हणजे म्हणजे त्यांच्यातला जो द्वेष होता, कारण राजा बिंबिसार हे बुद्धाला शरण गेले होते आणि त्यांचं पूर्ण जीवनशैली बुद्ध तत्त्वज्ञानाप्रमाणे चालत होतं. परंतु
अजातशत्रूला मात्र सर्व ब्राह्मण लोकांनी घेरलं होतं आणि सारखा द्वेष पसरवण्याचं काम ते करत होते. अशा पद्धतीने एक दिवस त्यांच्या मनात आलं की आपण बुद्धाचा काटा कसा काढावा. म्हणून त्यांनी काय केलं की आपल्या पूर्ण देशात कोण सर्वात विद्वान आहे त्याच्यात त्यांच्या लक्षात आलं अजातशत्रूला की सोनदंड नावाचा एक ब्राह्मण आहे. तो अत्यंत विद्वान आहे आणि कुठल्याही माणसाला आजपर्यंत त्यांनी पराजित केलं नाही असं नाही. तर तो बुद्धाला सहज पराजित करेल. म्हणून त्या दोघांमध्ये एक संवाद एस्टॅब्लिश करण्याचा, संवाद साधण्याचा साठी त्यांना विचारतात आणि सोनदंड त्याला होकार देतात. त्यानंतर निमंत्रण बुद्धाकडे जातं आहे आणि बुद्धाला पण विचारतात की असा काहीतरी एक आमचा संवाद आहे आणि त्या संवादामध्ये आमच्या देशालाही त्याचा फायदा होईल, त्याकरता तुम्ही यावं. त्या आमंत्रणाला बुद्ध स्वीकार करतात आणि ते येतात. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं स्वागत होते आणि खऱ्या अर्थानं डिस्कशनला सुरू होते. आणि डिस्कशन सुरू असताना ज्या ज्या घटना आणि ज्या पद्धतीचे प्रश्न उत्तर होतात ते निश्चितच तुम्हाला अट्रॅक्ट करणारे आहेत. बघूया आपण. आज ये दोनों मान्यवर महाराज की उपस्थिति में इस राजसभा में अपने अपने विचार व्यक्त करेंगे. ऐसे विचार जिससे आप लोगों के ज्ञान की वृद्धि होगी. अब मैं दोनों मान्यवर से विनती करता हूं कि वो किसी एक विषय पर अपने विचार प्रकट करें. आप आयु में मुझसे छोटे हैं, अतः विषय चुनने का अवसर भी मैं आप ही को देता हूं. कहिए, किस विषय पर चर्चा करनी है? प्रणाम सौंदंड. क्या आप बता सकते हैं कि एक सच्चे ब्राह्मण में कौन कौन से गुण होना अनिवार्य है? यदि आप चाहें तो वेदों के उदाहरण भी दे सकते हैं. वेद पाठ तो सौंदंड का प्रमुख विषय है. वेद की गहन गुत्थियों को सुलझाने में आप महारथी हैं. भिक्षु गौतम, पूर्ण ब्राह्मण बनने के 5 लक्षण हैं. सुंदर रूप, मंत्रोच्चारण एवं अनुष्ठान करने में प्रवीण, 7 पुष्टों से रक्त की शुद्धता, अच्छा ज्ञान, अच्छा कर्म. इन 5 गुणों में से भी सर्वाधिक महत्वपूर्ण गुण कौन कौन से होने चाहिए? और इनमें से किसी भी गुण के अभाव में क्या वो सच्चा ब्राह्मण हो सकता है? अंत के 2 गुण, अच्छा ज्ञान एवं अच्छा कर्म. सुंदर रूप, मंत्रोच्चारण एवं अनुष्ठान करने की प्रतिभा, 7 पीढ़ियों से रक्त की शुद्धता आवश्यक नहीं. क्षमा कीजिएगा, परंतु सोनदत्त जी उचित उत्तर नहीं दे पाए. बुद्ध के प्रश्नों ने इन्हें उलझा दिया है. ये तो ब्राह्मणों का अपमान है. आदरणीय सभागण, यदि आप सौंदर्य में आस्था रखते हैं तो कृपया कर शांत हो जाइए. उन्हें अपनी बात कहने दें. यदि आप उनमें आस्था नहीं रखते तो आप में से जो चाहे इस विषय की चर्चा को आगे बढ़ा सकता है. मैं आप सभी के प्रश्नों के उत्तर दूंगा. मित्रों, हम सबके बीच में मेरा चचेरा भाई अंगक बैठा हुआ है. अंगक रूपवान है, उसका आचरण कुलीन और उत्कृष्ट है. उसके बाह्य सौंदर्य की बराबरी केवल भिक्षु गौतम के साथ ही की जा सकती है.
दो परिवारों के रक्त की शुद्धता उसके अंदर बह रही है। वेद पाठ का ज्ञानी है, ये 3 गुण तो उसमें है। पर यदि विचार के रूप में देखें कि अंगक मदिरापान करता है, हत्याएं करता है, बलात्कार करता है, झूठ बोलता है, चोरी भी करता है, तो उसके बाकी के गुणों का कोई मूल्य ही नहीं रह जाएगा। अतः मित्रों, सदकर्म और ज्ञान ही सर्वोपरि है पूर्ण ब्राह्मण बनने के लिए। इन दोनों गुणों में से भी सर्वोत्तम गुण आप किसे समझते हैं? सदकर्म और ज्ञान दो नहीं हो सकते। जैसे एक हाथ दूसरे हाथ को और एक पैर दूसरे पैर को साफ करता है, उसी तरह सदकर्म और ज्ञान एक दूसरे के पूरक होते हैं। सदकर्म आपके विवेक को प्रकाशमान बनाता है और विवेक से किया कर्म आपको धार्मिक बनाता है, और यही जीवन का गूढ़ मंत्र है। उत्तम, अति उत्तम सोनदन, आप हमारी आशा पे खरे उतरे। बुद्ध, अब आप बताएं कि हमारे परम विद्वान सोनदन से आप क्या पूछना चाहते हैं? सत्य कहा सोनदंडे आपने। सत्कर्म और ज्ञान जीवन के सबसे मूल्यवान गुण हैं। क्या आप बताएंगे कि सत्कर्म और ज्ञान को उच्चतम कोटि तक कैसे विकसित किया जाए? हे करुणा निदान, इस विषय में आप ही हमारा मार्ग निर्देश करें। हम तो केवल सिद्धांत जानते हैं, किंतु आप बुद्ध बन परम सत्य को प्राप्त हुए हैं। हे परम पुरुष, आप ही बताएं, सदकर्म और ज्ञान की उच्चतम कोटि तक कैसे पहुंचा जा सकता है? आत्म मुक्ति के 3 चरण हैं: शीलाचार, ध्यान और ज्ञान। यदि हम शीलों का आचरण करते हैं तो ध्यान साधना में वृद्धि होती है, और ध्यान साधना से ज्ञान का उदय होता है, जिससे शीलों का गहन आचरण करना संभव होता है। इसके द्वारा काम, क्रोध, मोह, माया, तृष्णा से दूर हो आत्म मुक्ति, शांति और आनंद को प्राप्त कर सकते हैं। करुणा निधि, आपने मेरी आंखें खोल दी, मुझे अंधकार से प्रकाश में ले आए। हे परम पुरुष, मुझे आपकी शरण में ले ले। मुझे संग की शरण में ले ले परम पुरुष। शाक्यमुनी बुद्ध की, शाक्यमुनी बुद्ध की। अजातशत्रूच्या नंतर सर्व लोक त्यांना असं वाटते की सोनदंड हा त्यांना परावृत्त करेल, परंतु सोनदंड त्यांना एकदम शरण जातात
आणि त्यांना म्हणतात की मी सर्व चुकलो आहे आणि माझं जे काही ज्ञान आहे मी आता असं समजायला लागलो की माझं अज्ञान होतं ते सर्व, आणि त्याच्यानंतर ते सरेंडर होतात. नंतरच्या ह्याच्यातच ते बुद्ध धम्माची दीक्षा घेतात आणि पुन्हा अजातशत्रूला भेटायला येतात आणि अजातशत्रू त्यांना फार अपमान हे करत असतो. अशी ती घटना आहे. सांगायचं म्हणजे या सर्व स्टोरीमध्ये की आपल्या देशातले जर पंतप्रधान किंवा कुठलेही जे मंत्री ते जर त्या लेवलचे नसले तर ती आपल्या देशातील सर्व लोकांचा अशीच हानी करतील. फक्त द्वेषात जर जगत असतील तर कोणताही राजा तो आपल्या प्रजेला सुखी ठेवू शकत नाही. आज एवढा मोठा 85% समाज हा मात्र सर्व दृष्टीने वंचित आहे. इथला प्रत्येक नागरिक हा वर्षाकाठी 6,000 रुपये हा इंटरेस्ट देत असतो. एवढं कर्ज या सर्व सरकारने काढून टाकलं, बोजा तुमच्या सर्वांवरती आणलेलं आहे. आणि ज्या प्रमाणात जे देश चाललेला आहे तो सर्व कर्जात चाललेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वाटेल त्या ठिकाणी एवढा पैशाचा उधम सुरू आहे. मी आधीच बोललो आहे की किती लोकांना त्यांनी कसा फायदा पोहोचवलेला आहे हे सर्व तुम्हाला माहिती आहे. यावरून निश्चितच आज पूर्ण सर्व टी व्ही चॅनल किंवा वेगवेगळे जेवढे महत्त्वाचे लोक होते प्रत्येक पार्टीमध्ये या देशातले, त्यांचं सर्वांचं विश्लेषण एकच होतं की जो एटम बॉम्ब नितीशनी आज टाकला, बिहारने जो टाकला तो त्यांच्या जरी स्टेटपुरता असला परंतु संपूर्ण दिल्ली हल्ली. आणि बी जे पीची सर्वात नाजूक जर कोणती कडी असेल तर ती म्हणजे जाती आधारित गणना. म्हणजे तुम्ही जर कास्ट सेन्सस जर केलं तर त्याच्यावरती तुम्हाला सर्व लक्षात येईल. आणि फॉर्च्युनेटली ते बिहारमध्ये झालेलं आहे. आणि बिहारमध्ये जर 63% लोक OBC दलित आणि आहेत, मग ते 15% लोकांनी संपूर्ण याच्यावरती हायजॅक करावं ही खरंच एक सर्व लोकांना संताप येणारी बाब आहे. आणि निश्चितच OBC आता तो राहिलेला नाही की एखाद्या धर्माच्या नावावरती जातीच्या नावावरती कोणातरी हे करून होट म्हणजे इलेक्शनमध्ये तो पुन्हा आपलं मतपणा वळवेल अशातली आता सिच्युएशन राहिलेली नाही. सर्वांच्या हातात मोबाईल आहेत. रोज सर्व दुनियाभराचे टी व्ही हे पाहतात, व्हॉट्सअपमध्ये जातात, इंस्टाग्राममध्ये पाहतात, वेगवेगळ्या याच्यावरती आपापल्या याच्याने पाहतात. त्यामुळे आता BJPला ची कळा लागलेली आहे. अशा पद्धतीचं सर्व भाकीत करतायत सर्व लोक. आणि बघूया आता हे इलेक्शन आता कसं होईल 24चं, त्याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. याआधी आता आपण बघूया बहुजन सौरभला आम्ही आज काय काय छापलेलं आहे महत्त्वाचं, त्या महत्त्वाच्या बातम्या आज आम्ही थोडक्यात घेऊ आपण. झोपडपट्टीत घुसला भरधाव ट्रक, 10 मजुरांना चिरडले. त्याच्यातले 10 लोक, ते बुलढाण्याची बातमी आहे. अत्यंत नाजूक आहे की लोक कसे त्या रस्त्याच्या खाली मजूर होते, ते रस्त्याच्या कामासाठी असतील आणि अशा त्या ट्रकला रात्री किती रात्रीची घटना आहे ती, आणि चिरडत निघून गेला आणि एवढे 10 लोक जागेच ठार झाले. अशा पद्धतीची त्याला आम्ही बातमी लावलेली आहे. बिहार सरकारकडून जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर. मी आताच तुम्हाला त्याच्या आधी सांगितलेलं आहे की ती फार भयानक आहे. BJPसाठी तर फारच भयानक आहे. आणि त्याच्यात स्पष्ट केलेलं आहे त्यांनी SC ST OBCची टोटल संख्या आहे 85% आहे. कांशीरामांनी या संख्येच्या आधारावरती अनेक दलित समाजातील, आंबेडकरी समाजातल्या लोकांना याच मुद्द्याखाली गोळा केलं आणि OBC त्याच्यासोबत जुळले होते. आणि त्याच्यामुळे पण नंतरच्या काळामध्ये त्याचा पाठपुरावा झाला नाही. आणि पण तोच मुद्दा पुन्हा आज काँग्रेस आणि हे सर्व इंडियातले सर्व दल पुन्हा घेऊन येऊन राहिले. आणि त्याच्यामुळे निश्चितच तो विकनेस आहे, तो एक फार निगेटिव्ह पॉईंट किंवा जिथे भीती आहे BJPला तसा तो मुद्दा राहील. त्याच्यामुळे त्याची बातमी आज आम्ही पान 1वरती घेतलेला आहे. पान 1वरती बघूया आपण समोर काय घेतलेलं आहे. राहुल गांधीची गोल्डन टेम्पलला भेट. तुम्हाला माहिती आहे की अमृतसरला गोल्डन टेम्पल आहे आणि तिथे राहुल गांधींनी तिथे जाऊन भांडी घासणे आणि ते काय गुरुद्वारामध्ये जे काय परंपरागत ज्या कामं असतात त्या कामामध्ये सहभागी झालेत आणि एक दिवस तिथेच राहिले मुक्कामी. त्यामुळे एक शीख समुदायातला एक मोठं त्यांच्या हातामध्ये एक थोडंसं त्यांना थोडं आपलंसं वाटलं की बाबा गुरुद्वारात येऊन जेवण करून सर्व लोकांच्या ह्याच्यामध्ये सेवेमध्ये भाग घेणं, त्याच्यामुळे ती एक पूर्ण भारतात एक महत्त्वाची बाब आपण समजतो त्याला. आणि त्याच्यामध्ये निश्चितच राहुल गांधींचा याचे त्याला मार्क्स जास्त मिळतील किंवा लोकांच्या जवळ जाण्याचा जो एक उपक्रम राहुल गांधींनी सातत्यानं ठेवलेला आहे त्याच्यात ते पुन्हा सक्सेसफुल झाल्याचं आपण दिसतंय.
आजच वैद्यकीय शास्त्रातील नोबेल घोषणा आज होणार आहेत, त्या आपण बघूच उद्याच्या पेच्यामध्ये आपण ते देऊ. नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 मृत्यू, लहान मुलं होते सर्व, आणि त्या सर्व मुलांचा जो डेथ झाला 18 जण त्याच्यातले मृत्युमुखी झाले, 24 मृत्युमुखी झाले. त्या सर्वांचा आकडा आणि त्याच्यावरती एक आयोग बसलं आणि त्याची सर्वच्या सर्व चौकशी सुरू आहे. बघूया त्याच्यात 1-2 दिवसामध्ये रिपोर्ट लागेल आणि कोणाकोणावरती ते पुन्हा काय झालं ते बघतील. भंडारा जिल्ह्यात दलित सवर्ण वाद, एक छोटंसं भांडण झालं डेकोरेशनच्या ह्याच्यात. अशा घटना आता वारंवार होताना तुम्हाला दिसतील. इवन दलित समाजातही काही लोक जे BJP धरणीचे आहेत तर कुठल्या ना कुठल्या गोष्टीला काही ना काही काढून OBC वर्सेस दलित अशा पद्धतीच्या घटना होत असतील. बंधूंनो, मी तुम्हाला सर्वांना एक चेतावतो की अशा जर कुठल्या घटना घडल्या तर त्यात तुम्ही एकदम अग्रेसिव्ह न होता काही जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत शांत राहावं. आज तुम्हाला माहिती आहे की दानिशवरती एवढे मोठं हल्ला झाला मुस्लिम लोकांवरती, पण शांत राहिलेत, काही झालं नाही. जिथे जिथे शांततेने तुम्ही राहिलात तर तिथे तिथे BJPची हार आहे, RSSची हार आहे, हे तुम्हा सर्व लोकांना कळलं पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही अशा छोट्या मोठ्या गोष्टी टाळलं पाहिजे. आपण की भंडाऱ्यातली कुठली साकोलीची एक बातमी आहे, अशा कुठे गावामध्ये याच्या आधी सुरूच असते छोटं मोठं की तू माझ्या जागेवरती भांडण, याच्यावरती भांडण, त्याच्यानंतर त्याच्यावरती ॲट्रोसिटीच्या केसेस वगैरे लागल्या, ही सर्व बाब आहे. याच्याच खाली आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आठवले गटांची एक मोठी सभा इथे झालेली आहे नागपुरात, त्याची बातमी आहे. पुन्हा योगेंद्र यादव, डॉक्टर योगेंद्र यादव आज नागपूरला होते, त्यांची एक सभा झालेली आहे आज. त्याचे सर्व काय रिपोर्टिंग उद्या आम्ही करणार आहोत. आज बघूया चांद पानवरती आज आम्हाला काय दिलं. आज आम्हाला रिपब्लिकन पक्षाचा आज 67वा वर्धापन दिवस साजरा झाला आहे हैदराबादला, आणि त्याच्यात मुख्य अतिथी म्हणून आमचे रामदास आठवले खासदार होते, माननीय मंत्री होते, आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तिथे चांगलं त्यांचा कार्यक्रम घडवून आणला. एक सुजात आंबेडकर, प्रकाश आंबेडकरांचे सुपुत्र यांची पुन्हा काल त्या दिवशी इथे भेट झाली. एक स्वागतापर मोठा दक्षिण नागपूरला त्यांचं स्वागत मोठ्या प्रमाणात झालं. त्याच्यानंतर कवयित्री संगीता बांबोळे बोरकर झाडी शब्द साधन पुरस्काराने सन्मानित, चंद्रपूरची बातमी आहे, ती आम्ही आज घेतलेली आहे. महाराष्ट्रातील लेण्या दगडावर उत्कीर्ण ग्रंथ आहेत. धम्मपाल, तुम्हाला माहिती असेल की आपल्या बौद्ध धम्मामध्ये ज्यावेळेस पांडुलिपी होती किंवा त्याच्यामध्ये जी पाली लिपी होती, तर अनेक लेण्या तुम्हाला स्पेशली या MPच्या भागात तुम्हाला दिसतील की लेण्यावरती खूप सारं कोरलेलं आहे. आणि त्याच्या चित्रलिपी, म्हणजे त्याही लिपीच्या आधी सर्वात आधी लिपी होती चित्रलिपी, तर त्या चित्रलिपीमध्ये अनेकदा तुम्हाला कुठे ना कुठे कोरलेलं दिसते. आज जे काही लिटरेचर ब्रिटिशांनी लिहिलं ते फक्त त्याच्यातनंच त्यांना मिळालेलं आहे. अनेक लेण्या आहेत आपल्या भारतात, त्याच्यावरती अशा अनेक काही तुमच्या कोरलेल्या बुद्धकालीन सर्व आहेत. त्यात प्रामुख्यानं एलोरा, वाघ, कार्ले, कोंडाणे, कोल्हापूर, शिवनेरी, भरूच, नालासोपारा, भांदक, भद्रावती अशा प्रसिद्ध ठिकाणी मोठमोठ्या लेण्यावरती मोठमोठाले पहाडाच्या पहाडं लिहून ठेवण्यात आले. आज त्या लिहिण्यामुळे बौद्ध धम्मची जी खरी त्यावेळेचं जे होतं प्रभाव, तो आज तुम्हा सर्व लोकांना पाहायला मिळतो. आज बघूया आपण त्याच्या खाली काय. अखेर रिंग रोड ग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला सुधारित 7/12. तुम्हाला सर्वांना माहिती असेल की रिंग रोडमध्ये अनेक लोकांच्या शेती गेल्या. या समृद्धी महामार्गावरती पण अनेक लोकांना अजूनपर्यंत त्यांचा सुधारित 7/12 मिळालेला नव्हता, त्याच्यामुळे त्यांचे सर्व कामं थांबलेले होते. आणि सुधारित 7/12 न मिळाल्यामुळे त्यांच्या सर्वांचा विक्र्या बंद, लोकांनी काहीच करू शकले नव्हते. परंतु आज एवढे दिवस होऊ नये, आज पहिल्यांदा तिथे माननीय जिल्हाधिकारींनी यांच्या लक्षात आणून दिलं आणि बराबर त्यांना 7/12 सर्व देण्यात आलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या शेत्या, जे कास्तकारांना जो पैसा आणि जे थांबलेले त्यांचे व्यवहार होते ते मात्र पूर्ववत होण्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे. आज आमची तिसरी बातमी, चिचोली येथे शांतिवन, इथे लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग वाढलेला आहे दिवसेंदिवस, आणि अप्रतिम तिथे वास्तू आहेत, आणि तिथे मोठं एज्युकेशन म्हणजे एक बौद्धकालीन एक शिक्षण वेगवेगळ्या पद्धतीचं तिथे करण्याचा मानस आहे. आम्ही बरेचदा तिथे चिचोलीला जाऊन आलो.
गोडबोले साहेब असताना मी स्वतः तिथे 3-4दा गेलेलो आहे. वसंत मुनांसोबत मी रेग्युलरली जायचा. त्याच्यानंतर डॉक्टर गंगाधर पानतावणेसोबत अनेकदा गेलो आहे. आणि तिथे खरंच त्यांनी जे काही हे केला होता, त्यांनी विचार केला होता गोडबोलेंनी, तो निश्चित रूपाने मी तुम्हा सर्व लोकांना एक आवाहन करेल की तुम्हीसुद्धा तिथे एकदा तरी भेट द्यावी आणि तिथे ज्या पद्धतीने तुम्हाला होत असेल त्या पद्धतीने तुम्ही सहयोग करावा. तिथे स्वच्छता अभियानात आहेत, तिथे अनेक लोक आमचे मित्रच आहेत, तर निश्चितच तुम्ही तिथे जाल अशी मी आशा करतो. आज बघूया पान 2 वरती आज आम्ही आमचा अग्रलेख काय आम्ही आज दिलेला आहे. स्वार्थासाठी सर्व काही. आज त्याच्यात आम्ही अनेक लोकांना, इवन रिपब्लिकन पार्टीतले लोक स्वार्थासाठी काय काय करतात, कुठे कुठे जातात आणि त्याच्यामुळे हे पूर्ण रिपब्लिकन पार्टीला ज्या पद्धतीची कळा लागलेली आहे ती अत्यंत मार्मिक आहे आणि ती म्हणजे अत्यंत खेदजनक आहे आणि लोकांना त्याचा किळस आलेला आहे. म्हणून रिपब्लिकन पार्टी, बाबासाहेबांचा एवढा मोठा पक्ष आज कुठेच दिसत नाही, कारण त्याचे चित्र आम्ही पाहतो आहे. कोणीतरी आता मागे हे सांगत होतं की तुम्हाला जर कुठेतरी एका XYZ पार्टीचा जर कुठली तिकीट पाहिजे असेल तर तुम्हाला त्या पक्षाकडे जायची गरज नाही, तुम्ही कुठेतरी वाड्यावरती जा आणि तुम्हाला तो तिकीट मिळेल. अशा पद्धतीची भाषा लोक बोलतात. याचा अर्थ काय? त्यामुळे तुम्हाला निश्चितच आज जी BJP आलेली आहे तिथे आज सर्वीकडे, आणि त्याचं मुख्य कारण ते कोणी असेल तर आम्हीच लोक त्याच्यासाठी त्याच्यात कारणीभूत आहोत असं म्हणायलाही मला काही हे होईल. आज बघूया महत्त्वाचा लेख आज म्हणजे प्राचार्य भाऊ वासनिकांचा आहे. स्वातंत्र्याचे काय कमावले काय गमावले, इंडिया @975. अनेक गोष्टीवरती आज त्यांनी संघ आणि इंडिया याच्यावरती काय काय भाष्य त्यांनी केलेले आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये कोणते कोणते चॅलेंजेस आमच्यासमोर राहणार आहेत, आंबेडकरी समाजासमोर राहतील, OBC समोर कोणते कोणते चॅलेंजेस आहेत आणि त्याला कोणत्या पद्धतीने आपल्याला हाताळता येतील, अशा पद्धतीचा एक मोठा लेख आज भाऊ वासनिक यांचा आहे. तो आम्ही छापलेला आहे. रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्दिष्ट कोणते, एक सागर तायडे म्हणून आहेत, सागर रामभाऊ तायडे हे सातत्यानं बहुजन सौरभमध्ये लिहित असतात आणि रिपब्लिकन पक्षाच्या सर्व त्यांना इतिहास माहिती आहे, कसा कसा झाला, किती पक्ष आले, कशा पद्धतीने भांडले आणि कसे ते पक्षांचं सोडू कसे गेलेत, हा सर्व इतिहास त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याच्यामुळे तुम्हा लोकांना, नवीन लोकांना, बहुधा जुन्या लोकांना माहिती असेल, जे लोक 75+ वगैरे असतील किंवा 70+ झालेले असतील, त्यांनी सर्व रिपब्लिकन पार्टीचे सर्व रूपं पाहिलेले आहेत, परंतु जे नवीन जनरेशन आहे त्याही लोकांना माहिती असणं हे अत्यंत गरज आहे. एक मिलिंद मानकरांचा एक लेख आहे, महामानवाचे अखेरचे योगदान, बाबासाहेबांवरती काय 25 सप्टेंबर 2030 पासूनचा इतिहास तर आत्तापर्यंतचा इतिहास, त्यांच्या शेवटपर्यंत 6 डिसेंबरपर्यंतचा सर्व इतिहास त्यांनी लिहिलेला आहे. मिलिंद मानकर हे अत्यंत आंबेडकरी समाजातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. त्यांचा हा लेख निश्चितच तुम्हा सर्व लोकांना आवडेल. आज बघूया पान 3मध्ये आम्ही काय दिले. आदिवासींचे राजकारण, नवे चिंतन नवे आकलन. आज विलास तुमरा कालच आम्ही त्यांच्या लेखाबद्दल लिहिलेलं आहे, त्याला क्रमशः त्यांचा आज दुसरा भाग होता, शेवटला पार्ट होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी सर्व गोष्टी या इथल्या समाजाने त्यांना कसं चीट केलं, त्यांना कसं छळलं आणि त्यांना अजूनही आदिवासाच्या त्या कल्चरमधून बाहेर येण्यासाठी त्यांना संधीच नाही आणि आले तरी बोटावर मोजण्यासारखे 2-4 लोक, पण अजूनही तेवढा मोठा समाज आज त्यांच्या नावावरती अनेक लोक जे नकली ST म्हणून त्यांनी त्यांच्या ज्या अधिकार होते म्हणजे जे काही नोकऱ्या होत्या त्याही हिसकावून घेतल्या आणि अशा पद्धतीने त्यांचा अनेक ठिकाणी प्रत्येक लेवलवरती छळ झाल्याचं आपण सर्व पाहतो. आज आमचे मित्र आहेत प्रमोद मून यांनी मराठा आरक्षणाच्या निमित्त एक चांगला एक लेख लिहिलेला आहे आणि तो अत्यंत चांगला लेख आहे, अभ्यासपूर्वक आहे आणि त्यांचा अभ्यास चांगला आहे आणि नागेश चौधरीसोबत ते सातत्यानं राहून मागच्या 25-30 वर्ष आज त्यांनी त्यांच्यासोबत राहून बरंचसं त्यांनी नेहमी व्याख्यानाला जात असतात. ते आमचे मित्र, त्यांचा लेख पाहण्यासारखा वाचण्यासारखा आहे. आज धकधकते मणिपुरावरती जेवढं लिहायचं तेवढं कमीच आहे. आज सुधाताई बामन पल्लीवार ह्या आमच्या सोबती आहेत, आमच्या सातत्यानं बहुजन सौरभसोबत जुळलेले आहेत. त्यांनी पूर्णपणे त्यांना जो काय एवढ्या दिवसाचा अनुभव, आज जवळपास 200 दिवसापेक्षा जास्त त्यांचं ते सुरू आहे तिथले
धगधगते आहे मणिपूर, पण तरी आज पूर्ण राजकारणी लोकांचं किंवा आपल्या सरकारचं मात्र तिकडे कसं दुर्लक्ष आहे आणि तो सर्व पूर्ण त्यांनी चांगला लेखाजोखा या लेखाच्या मार्फत त्यांनी मांडलेला आहे. तर बंधूंनो, अशा पद्धतीने आज आम्ही हा बहुजन सौरभचा लेख पूर्ण पेपर कंप्लीट केलेला आहे. मला अनेक लोकांचे फोन आले की बहुजन सौरभच्या पेपरसोबत तुम्ही काही लोकांचं आमच्या डायरेक्टर लोकांनी सांगितलं की आम्ही जे PDF पाठवतो तो तुम्ही कमी करावा आणि त्या ठिकाणी तुम्ही आता व्हिडिओ करा. परंतु माझी येणाऱ्या दिवसामध्ये, कारण त्याची कॉस्ट आम्हाला परवडत नाही, मोठ्या प्रमाणामध्ये आमचं त्याच्यात नुकसान असलं तरी आम्ही 3 वर्षापर्यंत ओढत राहिलो. परंतु मला असं वाटते की जर त्याच्यामध्ये अजून काही मॉडिफिकेशन आम्ही करू शकलो तर बहुजन सौरभचं यूट्यूब चॅनल आम्ही कशा पद्धतीने चांगल्यात चांगलं रंगवावं त्यासाठी आमची पूर्ण टीम आहे. आमच्यासोबत अनेक लोक त्याच्यासोबत जुडलेले आहेत आणि मला असं वाटते की येणाऱ्या दिवसात आम्ही टेक्नॉलॉजिकली फार मोठ्या स्ट्रॉंग होऊ आणि हाच यूट्यूब चॅनल घरोघरी किंवा त्याच्या दर 4-6 तासानंतर पुन्हा त्याची लेटेस्ट अपडेट्स आम्ही करत राहू, अशा पद्धतीचा मानस आहे. बघूया आपण काय काय करता येईल, आता वेळच सांगेल. एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. जय भीम.